अंगीकार देना आपुले अंगीकार देना आपुले तुम्हा चरणांगत भावे नारायण तुम्हा चरणांगत भावे नारायण अंगीकार देना आपुले अंगीकार देना आपुले तुम्हा चरणांगत भावे नारायण तुम्हा चरणांगत भावे नारायण. महाराजचीच कथा चालू आहे. नाही. तुम्हा शरणांगत व्हावे नारायणा अंगीकाराधीना आपुल्या म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी देव तर सापडत नाही. देव जर नाही सापडला तर त्यातला मधातला मार्ग सांगितला म्हणून या शरण जावे सर्व भावे संताशी. मग कावे संत कुठं भेटतील आपल्याच सत्यात आहे. पण बहु अवघड आहे संत भेट. ओळखावं लागेल आपल्याला. या अशा संतांच्या भेटी होण्यासाठी तर आपल्याला एक आपलं वारकरी संप्रदायाचं एक माहेर घर आहे. ते कोणतं? चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच जीव लगा पाहू जीवाच जीव लगा पाहू चला संत महंत होतील भेटी आनंदे नाचो वाढवंती चला हो चला हो चला हो पंढरी जाऊ जीवाच जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवाला इथं गेल्यानंतर संत महंतांच्या भेटी होतात. आनंदे वाचून वाळवंटी. आज ही वाळवंटच आहे आपल्यासाठी. कारण गावाच्या मध्यभागी कार्यक्रमापेक्षा गावाच्या काय आहे आखरामध्ये कार्यक्रम आहे. आणि या संत महंतांच्या सर्वांच्या भेटी झाल्या आपल्या इथं. म्हणजे ही आपल्यासाठी काय आहे आज एक वाळवंटच आहे. भगवान परमात्मा गेले 6 दिवस झाले तुमची इथं विराजमान झालेले आहे. कारण इथं भगवान परमात्मा कारण हा ग्रंथ सर्वसाधारण नाही. भागवत ग्रंथातील कथाच असे सुरस आहे की संसारातील व्यथा दूर करण्याचं काम भागवतातील कथा करतात. माणसानं जीवन जगाव कसं यातील कथा शिकवतात. रामायण शिकवते, मराव कसं महाभारत शिकवते. आणि अशा कथा आपल्याला गेले 7 दिवस मोफत ऐकायला मिळतात. काओ तिथं गेल्यानंतर पंढरपूरला काय संताची भेटी. आणि तेही कशा होतात मोफत होतात. आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की विसरलो काम अभंगाच्या 3ऱ्या चरणात विसरलो काम
सकाळ हे देवा माझे पुणे सकाळ हे देवा माझे पुणे सकाळ गोविंदा माझे पुणे तो माझा नाथ तो माझा नाथ वावे नारायण तो माझा नाथ कारण महाराजांना माहित होतं की पूर्वीचा कालखंड नंतर असा कालखंड येईल की बाप दाखव नाही तर श्रद्धा महाराज तुम्ही आम्हालाच उपदेश करून दिले तर मग तुम्ही संसार सोडला